नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डोसा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, 3 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 ग्लास उडदाची डाळ, 1 चमचा मेथी। याला आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेऊयात। स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याच्यावरती भरपूर पाणी घातलेले आहे। 5 तासासाठी आपण भिजत ठेवूयात। हे बघा, 6 तास झालेले आहेत। आता आपण याला एकदम बारीक वाटून घेऊयात। हे बघा, बारीक वाटून घेतलेलं आहे। आता पूर्णपणे आपण असंच वाटून घेऊयात। हे बघा, आपलं पीठ पूर्ण वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याला आपण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवूयात। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी, जिरे, कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, हळद, चवीनुसार मीठ। हे बघा, बटाटे मी उकडवून कट करून घेतलेले आहेत। याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। बारीक कट केलेली कोथिंबीर। हे बघा, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण चटणी बनवणार आहोत। हे बघा, मी खोबरं घेतलेलं आहे। हे वाळलेलं खोबरं आहे, तुम्ही वल्लं घेतलं तरी पण चालेल। अद्रक, लसूण, जिरे, साखर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ। आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। हे बघा, बारीक वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये फुटाणे टाकून घेऊयात। त्याला परत आपण बारीक वाटून घेऊयात। आता आपण तडका मारून घेऊयात। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। मोहरी टाकून घेऊयात, जिरे,
कढीपत्ता, हिंग, एक लाल मिरची, बारीक कट केलेली कोथिंबीर। हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे। हे बघा आपलं डोसाचं पीठ व्यवस्थित फुगलेलं आहे। ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी, गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। हे बघा मी याचं बॅटर असं करून घेतलेलं आहे। आता आपण डोसा बनवून घेऊया। हा बघा आपला डोसा तयार झालेला आहे। हे बघा आपली बटाट्याची भाजी, चटणी, डोसा तयार झालेला आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू।